आज आपण मस्त अशी घरातलेच सगळे बेसिक मसाले वापरून जे आपण नेहमी रोजच्या भाजीला वापरतो तेच मसाले वापरून आणि सगळं घरातलंच साहित्य वापरून मस्त झणझणीत अशी शेवग्याच्या शेंगांची भाजी केलेली आहे. शेवग्याची शेंग म्हटलं की शक्यतो बरेच लोक तिची आमटी करतात, म्हणजे डाळी वगैरे घालून शेवग्याच्या शेंगांची आमटी केली जाते. पण मी आज मस्त अशी थोडीशी लपथपीत म्हणजे पोळीबरोबर, भाताबरोबर आणि भाकरीबरोबर, चपातीबरोबर कशाबरोबरही तुम्ही ही भाजी खाऊ शकता. तर रोहिणीच रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात. इथे आता मी शेवग्याची शेंग घेतलेली आहे. तिचे असे छोटे छोटे म्हणजे तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही त्याचे तुकडे करून घेऊ शकता. आणि आता त्याची वरची जी जाड साल असते ना ती काढून टाकायची थोडी आणि स्वच्छ धुवून घ्यायचे. नंतर त्याच्यामध्ये मी आता 2 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी एक अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मीठ घातलेलं आहे. आणि आता हे मी पातेलं गॅसवरती ठेवून शेवग्याच्या शेंगा एक 5 ते 7 मिनटं उकळवून घेणार आहे, म्हणजे थोड्याशा शिजवून घेणार आहे. खूप जास्त गाळ शिजवायच्या नाही आहेत, नाहीतर मग भाजी अशी व्यवस्थित होत नाही. तर आता मीठ टाकून शिजवल्यामुळे काय होतं, शेवग्याच्या शेंगांना चवसुद्धा खूप छान लागते. आता शेंगा आपल्या छान शिजलेल्या आहेत. तर मी आता गॅसवरती कढई ठेवले, त्याच्यामध्ये कांदा घातला आहे. भरपूर कांदा घालायचा आहे. कांदा छान असा गुलाबी रंग होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला मऊ झाला पाहिजे. आणि आता त्याच्यामध्ये मी 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे. आलं लसूणच्या पेस्टमुळे या भाजीची चव खूप छान लागते. आणि आता एक मोठा टोमॅटो घेतला आहे, बारीक चिरून घेतला आहे, तोही त्यात घालायचा आहे. आणि आता हे छान असं परतून घ्यायचं आहे. कांदा टोमॅटो छान असा मऊ झाला पाहिजे, इतका वेळ तो परतून घ्यायचा. आता त्याच्यामध्ये मी 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर आणि लाल मसाला जो तुम्ही घरात वापरता तो मसाला त्याच्यामध्ये घालायचा आहे. आणि 1 चमचा हळद घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता हे मसाले छान ते परतून घ्यायचे तेलात आणि अगदी थोडंसं पाणी घालून पुन्हा हे असं परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, कांदा टोमॅटो छान असा मऊ होतो. आणि आता याच्यावर मी झाकण ठेवते. एक 5 मिनटं झाकण ठेवायचं आहे. 5 मिनटात कांदा टोमॅटो छान असा मऊ होतो आणि थोडा शिजला जातो चांगला मस्त. आता झाकण काढून घेतलेलं आहे. हे पहा, हा कांदा टोमॅटो आपला छान असा मस्त शिजला आहे. एकदम असा गाळ झाला आहे. खूप जास्त पण गाळ करायचं नाही आहे. आणि आता ज्या शेवग्याच्या शेंगा आपण शिजवून घेतल्या त्या ह्याच्यामध्ये घालायच्यात. शेंगा ह्याच्यासाठी जास्त शिजवायच्या नाहीत की आपण जेव्हा शेंगा ह्याच्यामध्ये घालतो आणि मसाल्यांमध्ये घालतो आणि असं चमचाने हलवतो ना तेव्हा शेंगा तुटतात, म्हणून खूप जास्त गाळ शिजवू नका. आता ह्याच्यावरती एक 5 मिनटं झाकण ठेवायचं आहे. 5 मिनटांनी झाकण काढून घेतले मी. हे पहा, आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. आणि आता ही आपली भाजी तयार झालेली आहे. तर अशी ही मस्त अगदी झटपट तयार होणारी आणि सगळे घरातलेच बेसिक मसाले वापरून केलेली शेवग्याच्या शेंगाची भाजी आहे. ही तुम्ही भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता, ज्वारी बाजरीच्या किंवा तांदळाच्या भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता. टिफिनमध्ये द्यायलासुद्धा खूप छान आहे, म्हणजे अगदी झटपट तयार होणारी आणि थोडंसं वेगळ्या पद्धतीने केलेली आहे. तर ही अशी शेवग्याच्या शेंगांची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा नक्की करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसुद्धा.